होणार, जेणेकरून नसबंदीचा पण विषय मिटेल. आणि वाईल्ड लाईफ वाल्यांनी सांगितलेलं की आम्ही या सगळ्या लोकांना सांभाळण्याचे तुम्हाला आम्ही पैसे देतो, त्यांची तजवीज आम्ही करू, त्यांचं हॉस्पिटल आम्ही बांधू. तातडीने शासनाने हे अधिवेशन संपायच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 रेस्क्यू सेंटर, एक जुन्नर तालुक्यामध्ये आणि एक अहिल्यानगरमध्ये बनवावं, जेणेकरून हे आता इथून पुढे बिबटे हे तुम्हाला ट्रॅप करून त्याला बेशुद्ध करून त्याची आपल्याला एक आपण काय म्हणतो त्याला ब्लू स्टार ऑपरेशन, आपल्याला अतिशय मायक्रो ऑपरेशन करावं लागेल आणि या लोकांना उचलून तुम्हाला जेर बंद करावं लागेल, त्यांना तिथे बसून खायला घाला. आज तुम्ही म्हणता की शेळ्या सोडणार, शेळ्या सोडून होणार नाही. त्या शेळ्या मुळात हे लोक जंगलातच राहत नाही. ही लोक जी राहतात ही सर्व राहतात उसाच्या आणि आमच्या घराजवळ, जंगलाचा प्रश्नच राहत नाहीये. त्यामुळे ही काही तज्ञ लोक जे आदरणीय मंत्री महोदय जे सल्ले देतात त्या सर्व सचिवांना माझी विनंती आहे, आपण मुंबईमध्ये राहता, फ्लॅटमध्ये राहता, आपण सिक्युरिटीमध्ये राहता, तुम्हाला ग्रामीणची अवस्था माहित नाही, तुम्हाला जनतेची अडचण माहित नाही. 3-3 महिन्याचं बाळ, 4 वर्षाचं बाळ, 6 वर्षाची बाळं, त्याच्यानंतर महिला भगिनी शेती करताना या सकाळ दुपार संध्याकाळ बरं आता दिवसा पण हल्ले व्हायला लागलेत. आज दिवसा माणसं बाहेर पडली त्यांच्या डायरेक्ट अंगावर येतो. त्यामुळे मला असं वाटतं बिबटचा विषय अतिशय भयंकर आहे आणि आपण राज्य आपत्ती घोषित केली पाहिजे बिबट्याच्या बाबतीत, राज्य आपत्ती. आणि राज्य आपत्ती घोषित करून तातडीने मुख्यमंत्र्यांनी सुमोटो आजच्या आज निर्णय केला पाहिजे की 2 रेस्क्यू सेंटर, हजार बिबटे आपल्याला जेरबंद करतील आणि जेरबंदची मोहीम ही राज्य शासनाने राबवली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या बिबट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. इथून पुढे एक सुद्धा बळी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आम जनतेला मान्य नाही. आणि जर असा एक जरी बळी इथून पुढे जात असेल तर मला असं वाटतं की आपण सगळे जबाबदार आहे, सरकार जबाबदार आहे. जसा प्राणी महत्वाचा आहे, एक तर आम्ही जंगलात जात नाही, तो जंगलातला प्राणी आता आमच्याकडे राहायला आलेला आहे. त्यामुळे आम्ही फॉल्टेड नाही, फॉल्टेड आता तो प्राणी आहे. एक तर त्याला इतके पिल्ल होतात, तो माणसाच्या असलेल्या प्रजातीमधला आहे. त्याला खरं तर वर्ल्ड वाईड मध्ये कसं काय त्याला 1 नंबर मध्ये घेतलंय, तो खरं तर मी तुम्हाला सांगतो शेड्यूल 2 मध्ये जायला पाहिजे, हा शेड्यूल 1चा नाहीच. त्यामुळे आज फार मोठ्या संख्येने बिबट्याचा वावर होतोय, हल्ले होत आहेत, माणसं मरतायत, लहान मुलं मरतायत. मी मनापासून माझ्या मायबाप सरकारला विनंती करतो, एकनाथजी शिंदे साहेब तिथे तातडीने आले होते, त्यानंतर वनमंत्री आले होते. माझी विनंती आहे बाकी काय उपाययोजना आणि भरपूर पैसा सरकारचा घालवण्यापेक्षा आणि प्रत्येक माणसाला 25 लाख रुपये देण्यापेक्षा माणूसच जाणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. शासनाचा योग्य अशा ठिकाणी पैशाचा वापर करा. आणि माझी विनंती पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांना आहे, आजच्या आज सुमोटो आपण कुठलाही मागे पुढे कारण न देता तातडीने फॉरेस्टच्या लँड सुद्धा अवेलेबल आहे. जुन्नरच्या आमच्या कुरण खानापूरला जवळजवळ 48 हेक्टर जागा, ज्याच्या तुम्ही 1000 रेस्क्यू सेंटरच्या बनवू शकता आणि 1000 रेस्क्यू सेंटर तुम्ही अहिल्यानगरला बनवू शकता. जागा मुबलक आहे, कामाला सुरुवात करा आणि 90 दिवसाच्या आतमध्ये एकही बिबट्या महाराष्ट्रामध्ये फिरणार नाही याची दखल मात्र आदरणीय मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांना घ्यावी लागेल. ही आग्रहाची विनंती आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून माझ्या पत्रकार बांधवांना मी धन्यवाद देतो. अतिशय संवेदनशील विषयावर हा मुद्दा राज्य पातळीचा आहे आणि राज्य तुम्ही खरं तर त्या ठिकाणी संवेदनशील घोषित करा, आपत्कालीन घोषित करा. ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक माधव गाडगीळ यांनी सांगितलं आहे की उपद्रव करणाऱ्या बिबट्यांना थेट ठार मारलं पाहिजे. तुमची काय प्रतिक्रिया? मंत्र्यांनी नसबंदी संदर्भात आश्वासन दिलं होतं, त्याचबरोबर ती जी बिबट वस्ती आहे त्या ठिकाणी भिंत बांधण्याचं देखील आश्वासन दिलेलं आहे. यातून काय मार्ग? मी आपल्याला सांगतो हे मार्ग सगळे फोल झालेले आहेत. आम्ही गेल्या 20 वर्ष हा लढा लढतोय. 2014ला मी बोललो होतो की बिबट वाढणार आहे. 10 वर्षापूर्वी कोणी याचा मनावर घेतलेला नाही. त्याची प्रजनन शक्ती मी त्यावेळेला बोललो होतो. मला त्यावेळेला माहित होतं की लांब पल्ल्याचा हा सगळ्यात मोठा धोका आहे. शासन त्यावेळेला मनावर घेतलेलं नाही. त्यावेळेला बिबट सफारी मी मागितली होती. बिबट सफारीमध्ये 25 ते 30 फक्त बिबट्या बसतात, पण आता हजारोच्या संख्येने झाल्यामुळे मला असं वाटतं गाडगीळ साहेबांना कदाचित ही गोष्ट माहीत नसावी. सर्वसामान्य माणसाचं जीवन धोक्यात आलंय. शेत्या आमच्या आता उजाड झालेल्या आहेत आणि कुठलाही शेतकरी काम करायला मागत नाही. जीवाच्या भीतीने दिवसा हल्ले होतात, सायंकाळी हल्ले होतात, रात्री हल्ले होतात, पहाटे हल्ले होतात. या भिंती बांधणं, शेळ्या सोडणं या उपाययोजना होऊ शकत नाही. नसबंदी करण्याच्या पेक्षा आणखी आपली ताकद वाया घालवण्यापेक्षा 2 रेस्क्यू सेंटर उभे करा, ते दिसतील त्यांचा पाठलाग करा, त्यांना बंदुकीची ती गोळी कोणती बेशुद्ध करण्याची इंजेक्शन मारा
आणि त्यांना तातडीने तुम्ही उचला आणि सर्वांना जेरबंद करा. 1000 बिबट एका बाजूला मादी आणि एक बाजूला नर असे तुम्ही वेगळे केले तर तुमचा नसबंदीचा विषय संपून जाईल. वन विभागाचं दुर्लक्ष आणि वन विभागाचं नियोजन शून्य याच्यामुळे हे सगळं झालंय. सह्याद्रीच्या त्या जंगलांमध्ये काही सोडण्याचे आश्वासन आशिष दिले, जयस्वाल यातनं म्हणतायत. तोडगा निघेल का असं वाटतं तुम्हाला? बिलकुल नाही. एकही बिबट्या एकही जंगलामध्ये राहत नाही. सगळा आता तुम्हाला दिसतं शुगर कॅन मध्ये राहतो, साखरेच्या ऊसाच्या शेतामध्ये राहतो, तो आमच्या घराजवळ राहतो. एकही बिबट्या जंगलामध्ये राहत नाही. शेळ्या सोडून तिकडे तर बिबट्याच्या विषयात आमदार शरद सोनवणे यांचा हा माध्यमांशी संवाद आपण बघतोय. बिबट्याच्या वाढत्या संख्येवरून ते आक्रमक झालेले आहेत. तात्काळ सरकारनं यावर उपाययोजना करावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते. शरद सोनवणे यांचा हा माध्यमांशी सध्या संवाद सुरू आहे. जुन्नरमध्ये 2 रेस्क्यू सेंटर बनवा अशी मागणी शरद सोनवणे यांच्याकडून केली जाते. शेळ्या सोडून काही उपयोग होणार नाही असंही ते म्हणतायत. बिबट्याच्या विषयामध्ये ते विधानसभेमध्ये दाखल होतील आणि ते आज या संदर्भातला मुद्दा सुद्धा मांडतील.